नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, टेक्निशियन मेकॅनिकल आणि ई-एस-टी-एम या पदाचा जो निकाल आहे तो लावण्यात आलेला आहे. बघा याची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आणि मेडिकलची जी प्रोसेस आहे ते मागील महिन्यात करण्यात आलेली होती. आता जर बघितलं आपण तर याचा जो रिझल्ट आहे तो बाकी होता. आता याचा रिझल्ट पण जो आहे तो लावण्यात आलेला आहे. आता या रिझल्टबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि या रिझल्टमध्ये तुमचे नाव आहे का? तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बघा प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला देत असतो. तर बघा सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा इथे सब्जेक्ट तुम्हाला देण्यात आलेला आहे प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 फॉर द पोस्ट ऑफ गुड्स ट्रेन मॅनेजर, जे की बघा 18/7/2025 ला हे जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. आता या संपूर्ण जे रिझल्टची जी PDF आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. जे चारी पण पोस्ट आहे त्याबद्दलची सविस्तर PDF मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. आता जर बघितलं तर बघा जे कोणी उमेदवार बेस्ड ऑन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे की जो रिझल्ट आहे लागलेला होता, त्यानंतर बघा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलसाठी जे आहे मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं. आता बघा जे आहे क्वालिफाय केलेलं होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे मेडिकल एक्झामिनेशन आहे त्यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर जे आहे तुमची प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 मध्ये जे आहे नाव आलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता की जे कोणी उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलमध्ये पात्र झालेले असतील त्यांचं नाव जे आहे प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 मध्ये जे आहे ते लावण्यात आलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर बघा आपण मागे बघितलेलं होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी टोटल जे आहे 5 कॅन्डिडेट जे आहे ते बोलवण्यात आलेले होते. त्यापैकी बघा यांनी जे आहे 4 कॅन्डिडेट जे आहे ती जागा फिल केलेल्या आहेत. त्यामध्ये बघा URच्या 2 आहेत, SC कॅन्डिडेटची 1 आहे आणि ST कॅटेगरीची 1 जागा आहे. आता त्यामध्ये तुम्हाला मी खाली दाखवणारच आहे की कोणकोणते विद्यार्थी आहेत जे सिलेक्टेड झालेले आहे. आता जर बघितलं तर बघा भरपूर विद्यार्थी यामध्ये जॉइन करत नाही आहेत. कारण की बघा आता आपण बाकी पदांचं जर बघितलं तर सिनियर सेक्शन इंजिनियर यांची जर बघितलं तर प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट 3-4 अशा प्रकारे लागत आहे. कारण की बघा खूप सारे विद्यार्थी जॉइन करत नसल्यामुळे हे जे आहे जे स्टँड बाय विद्यार्थी आहे म्हणजे की बघा स्टँड बाय विद्यार्थी यासाठीच बोलवण्यात येतात की जेणेकरून यांनी जर सिलेक्शन घेतलेलं नाही तर त्यांना जे आहे बोलवण्यात येत असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा तर ही जी माहिती आहे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे. खाली जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की कोणते कॅन्डिडेट जे आहे ते प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 मध्ये जे सक्सेसफुली झालेले आहेत. यामध्ये बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, नाव आणि डेट ऑफ बर्थ, त्यासोबतच बघा कम्युनिटी कोणत्या SC कॅटेगरीमध्ये, ST कॅटेगरीमध्ये UR आणि जर कॅन्डिडेट अप्लायिंग ॲज जे की बघा कोणकोणते कॅन्डिडेट जे आहे अप्लाय केलेलं होतं कशामधून. तर बघा तुम्हाला इथे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि सर्वात शेवटी जे आहे लँड लुजर कॅन्डिडेट तुम्हाला इथे दिसून येणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला डोमिसाइलचा एक पण कॅन्डिडेट दिसून येणार नाही आहे. आता जर बघितलं आपण टेक्निशियन इलेक्ट्रिकल आणि टेक्निशियन मेकॅनिकल आणि बाकी जो राहिलेला रिझल्ट आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. आता बघा या PDF मध्ये जर बघितलं आपण तर बघा प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन इलेक्ट्रिकल या पदाचा पण निकाल जो आहे तो लावण्यात आलेला आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर बघा टोटल जे आहे 15 कॅन्डिडेटना जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं. ज्यामध्ये बघा UR कॅन्डिडेटचे जे आहे 12 कॅन्डिडेट, EWचा 1, SC कॅटेगरीचा 1 आणि ST कॅटेगरीचा 1 अशा प्रकारे जे आहे ते बोलवण्यात आलेलं होतं. त्यापैकी जर बघितलं तर 9 कॅन्डिडेटना जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे. 9 कॅन्डिडेटपैकी जर बघितलं तर URचे 8 कॅन्डिडेट आहे, STचा 1 कॅटेगरी आहे. जे कोणी विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलमध्ये पात्र झालेले आहेत त्यांनाच यासाठी बोलवण्यात येत असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. खाली बघा तुम्हाला सेम प्रोसेस जी आहे तुम्हाला मी आधीच्या PDF मध्ये दाखवलेली आहे. ते तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. तुमचे नाव आणि डेट ऑफ बर्थ आणि इम्पॅनल ॲज यामध्ये जर बघितलं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किंवा लँड लुजर कॅन्डिडेट दिसणार नाही आहे. टोटल जे आहे तुम्हाला डोमेसाइल कॅन्डिडेट दिसणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि कम्युनिटी तुम्हाला इथे दिसून येणार आहे आणि रोस्टर कॅटेगरी जे तुम्हाला मिळालेली आहे त्याबद्दलची इथे माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्ये जर बघितलं तर बघा टोटल जे आहे 15 कॅन्डिडेटना बोलवण्यात आलेलं होतं, पण यापैकी जर बघितलं तर 9च विद्यार्थ्यांना जे आहे ते सिलेक्शन मिळालेलं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा समोरील जे आहे टेक्निशियन मेकॅनिकल याचा पण आपण रिझल्टबद्दल माहिती बघूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की प्रोव्हिजनल पार्ट पॅनल लिस्ट 1 टेक्निशियन मेकॅनिकल याचा पण जो निकाल आहे 18/7/2025 या तारखेला जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. यामध्ये पण जर बघितलं आपण तर बघा टोटल जे आहे 20 कॅन्डिडेट होते की त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं होतं. त्यापैकी बघा URचे 10 कॅन्डिडेट, EWचे 2, OBCचे, NCLचे 4 आणि SC कॅटेगरी 3 आणि ST कॅटेगरीचा 1 विद्यार्थी. त्यापैकी बघा फक्त 7 कॅन्डिडेटना जे आहे ते
पास करण्यात आलेलं आहे, जे की प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट 1 मध्ये लावण्यात आलेलं आहे. यापैकी जर बघितलं तर यूआरचे 2 कॅन्डिडेट, ओबीसी एनसीएलचे 3, एससी कॅटेगरीचा 1 आणि एसटी कॅटेगरीचा 1 अशा प्रकारचे जे विद्यार्थी जे पात्र झालेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलमध्ये ते टोटल कॅन्डिडेट जर बघितलं तर 7 आहेत. यापैकी जर बघितलं तर खाली इथं माहिती देण्यात आलेली आहे, की कोणकोणते विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्टेड झालेले आहेत. संपूर्ण माहिती इथं बघू शकता. आता बघा यापैकी जर बघितलं तर काही कॅन्डिडेट डोमेशियल आहे. यामध्ये पण तुम्हाला एक डोमेशियल पीडब्ल्यूबीडी म्हणजेच की दिव्यांगी कॅटेगरी दिसून येणार आहे आणि शेवटचे जे 2 कॅन्डिडेट आहेत ते लँड लुजर हे तुम्हाला दिसून येणार आहेत. आता बघा तुमचे नाव यामध्ये आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता राहिलेली जी पोस्ट आहे सर्वात शेवटची ESTM 3 याची पण अपडेट आलेली आहे. तर चला आपण त्याबद्दल पण माहिती जाणून घेऊया, की किती विद्यार्थी जे आहे ते क्वालिफाय करण्यात आलेले आहेत. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट 1 फॉर द पोस्ट ऑफ ESTM 3 ज्याची अपडेट जी आहे ते 15/7/2025 या तारखेला आलेली होती. जे की बघा ESTM 3 या पदाचा जो निकाल आहे तो सर्वात अगोदर लावण्यात आलेला होता. आता जर बघितलं तर बाकी पदांचा जो रिझल्ट आहे तो 18/7/2025 या तारखेला लावण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण पदांचा जो PDF आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा ESTM 3 साठी जर बघितलं टोटल जे विद्यार्थी आहे 15 यांना जे आहे DB साठी बोलवण्यात आलेलं होतं. जे की बघा कॅटेगरी वाईज जर जागा बघितल्या तर यूआरच्या 8, ईडब्ल्यूची 1 जागा, ओबीसी एनसीच्या 3, एससी कॅटेगरीच्या 2 आणि एसटी कॅटेगरीची 1 जागा अशा प्रकारे जे आहे 15 विद्यार्थ्यांना DB साठी बोलवण्यात आलेलं होतं. त्यापैकी बघा फक्त 10 विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय करण्यात आलेले आहेत DB आणि मेडिकलसाठी. जे की बघा DB मेडिकलमध्ये पात्र झालेले असतील त्यांचे जो रिझल्ट आहे प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट 1 मध्ये लावण्यात आलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या. यापैकी जर बघितलं तर यूआरचे 6 कॅन्डिडेट, ओबीसी एनसीचे 2 आणि एससी कॅटेगरीचे 2 कॅन्डिडेट अशा प्रकारे जे प्रोव्हिजनली इम्पॅनल झालेलं करण्यात आलेलं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि समोरील जर माहिती बघितली आपण तर ऑन फायनलायझेशन ऑफ इंटर सिलेक्शन प्रोसेस जे की तुम्हाला इथं खाली दिसून येणार आहे, की कोणते विद्यार्थी आहे जे प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट 1 मध्ये जे आहे ते लावण्यात आलेले आहे. इथं तुम्ही बघू शकता, की इम्पॅनल कशाप्रकारे करण्यात आलेले आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, लँड लुजर, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज यामध्ये बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी डोमेशियल दिसणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि कम्युनिटी त्यासोबतच तुम्हाला रोस्टर कॅटेगरी यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट 1 लावण्यात आलेली आहे. प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट 2 पण लावण्यात येऊ शकते कारण की बघा बाकी पोस्टचे जर बघितलं तर त्यामध्ये प्रोव्हिजनली पार्ट पॅनल लिस्ट जे आहे 2 आणि 3 या प्रकारे जर लावण्यात आलेली आहे. म्हणून ही जी पदे तुम्हाला दिसून येत आहे याची पण बघा तुम्हाला पॅनल 2, पॅनल 3 लावण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच शेअर करा. आणि कोकण रेल्वे भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.